आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आज मी स्वयंपाकात बनवली आहे पालक आणि शेपूची मिक्स भाजी. ठीक आहे, आमच्या नानी बनवतं त्यांच्या स्टाईलनी बनवलेली आहे, म्हणजे मी पण फर्स्ट टाइमच अशी बनवली. आणि ही भाजी ना त्यांनीच पाठवली होती गावाकडून, आमच्या घरची फ्रेश भाजी. इथे चहाची तयारी होत आहे आणि मी भाजी सोबत खायला बाजरीच्या भाकरी पण केले. आणि हे पण आज लवकर उठले. आज रोड एकदम खाली खाली, म्हणजे एकदम कमी गर्दी आहे. आणि मी तासंजी ऑफिसला चालले. हॅलो एव्हरीवन. तर आज 31st आहे आणि मी 7:30ला ऑफिसवरून आले होते. आज मला ऑफिस होतं. मग आमचं आता ठरलंय की वैभवचे फ्रेंड आणि त्यांची फॅमिली आहे त्यांच्यासोबत जेवायला जायचं. जे की त्यांचे फ्रेंड आम्ही लास्ट इयर त्यांच्यासोबत मनालीच्या ट्रिपला पण गेलो होतो. त्याच्यामुळे आता आम्ही ठरलं की त्यांच्यासोबत जायचं जेवायला बाहेर. आणि सायलीची पण चांगली बॉन्डिंग झाली त्यांच्यासोबत. तर सायली पण कम्फर्टेबल आहे, म्हणजे असं त्यांच्या बायकांसोबत माझी पण ओळख झाली चांगली. यांचा लुक. कारण आम्ही जाणार आहे 2 व्हीलरवर. यस. तर 4 व्हीलरला तर लई गर्दी राहणार ना. नाही म्हणजे 2 व्हीलर नाही, आमचं कार नाही आहे. तर आम्ही जे हॉटेलला चाललो ते FC रोडला आहे. आणि FC रोडला तुला पण तू गेली का कधी? 1 जानेवारीला म्हणजे इयरला खूप जास्त तर लई गर्दी राहते तिथे. फुगे फिगे सोडी ते लाल फुगेवाले जास्त राहते. चलो. असं काही CFC रोडवर सगळे लोक न्यू इयर सेलिब्रेट करतात आणि तिथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे मी फक्त थोड्याच क्लिप घेतल्या आणि त्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. फर्स्टली आज न्यू इयर आहे, तर हॅपी न्यू इयर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर टू ऑल. येस. आणि आणखी आता आम्ही आज न्यू इयर येतं म्हटलं चला मंदिरात जाऊन पाया पडून येऊ. दिवसभर तर आम्ही आज काही नाही केलं, घरीच असा आराम केला आणि टाईमपास केला. मग आता म्हटलं संध्याकाळी एकदा पाया पडून येऊ आणि मग बघू पुढं काय करतो. तुम्हाला काय म्हणायचंय? नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ. हो. हॅपी न्यू इयर टू ऑल. येस. आणि प्लीज नवीन वर्षात आम्हाला काय म्हणते त्याला, खूप सारे नवीन वर्षात तुम्ही आम्हाला खूप सारा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि नवीन वर्षात तुम्हाला नवनवीन ब्लॉग्स येतच राहतील. येस. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मग आता तिच्या मंदिरात आलोय पाया पडायला आता. आणि इथं मंदिरात सत्यनारायणाची पूजा पण चालू आहे. न्यू इयर सेलिब्रेशन.